मध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। बाळासाहेब गेल्यानंतर ठाकरे ब्रँड संपल्याचं नितेश राणे म्हणाले, तर ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यापासून ठाकरे ब्रँड संपवायला सुरुवात केल्याची टीका नितेश राणेंनी केली। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रचार केला जातोय। उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंनी मुंबईतील विविध शाखांना भेट देत उमेदवारांचा प्रचार केला। देवाभाऊंच्या माध्यमातून विकसित मराठवाडा, विकसित नांदेड करणार असं अशोक चव्हाण म्हणाले, तर मी बोलणारा नाही, मी करून दाखवतो असंही चव्हाण म्हणाले। भाजप विरोधात बंडखोर उभे झाल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं, तर बंडखोरांनी भाजपला पाठिंबा देण्याची विनंती यावेळी चव्हाणांनी केली। अहिल्यानगरमध्ये उमेदवारीमुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं समोर आलंय, तर भाजपमधील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार असं विखे पाटील म्हणतायत। मुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यामध्ये प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। 15 तारखेला आमच्याकडे लक्ष द्या, पुढची 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। ठाण्यात शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली। यावेळी शिंदेंनी रोड शो करत उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। बोरिवली वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजप उमेदवार डॉ. शिल्पा सांगोरे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली। प्रचारावेळी नागरिकांनी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं। दरम्यान त्यांनी मतदारांशी संवादही साधला। मालाडमध्ये वॉर्ड क्रमांक 46 इथून शिवसेना मनसे उमेदवार स्नेहिता देहलीकर यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली। यावेळी मालाड कोळी गावात कोळी बांधवांनी उत्साहात स्वागत केलं। दरम्यान यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। 20 वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होतं, तेव्हा अनेक पदं उपभोगली असं म्हणत 25 वर्ष तुम्ही काय केलं या भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं। 1 सीएम आणि 2 डीसीएमनी मिळून पैशांचा माज केला असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। तसंच बिनविरोध निवडणुकीसाठी हत्या केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केला। संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। ठाकरेंच्या सभेला लोक जमा होत नाही, आधी त्यांना तोफ म्हटलं जायचं, मात्र आता तोफेतील दारुगोळा संपलाय असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं। जालना महापालिकेमध्ये पहिला महापौर भाजपचा होणार असं बबनराव लोणीकर म्हणाले, तर जालन्यात 65 जागांवर उमेदवार दिल्याचंही ते म्हणाले। अकोल्यात असदुद्दीन ओवैसींनी वादग्रस्त विधान केलंय। ज्या लोकांनी तुम्हाला पिण्याचं पाणी दिलं नाही त्या लोकांचे पाणी आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर बंद करणार असं ते म्हणाले। पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडणूक प्रचाराला वेग आलाय। किवळे गावातील मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडत घरोघरी मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात झाली आहे। यावेळी मतदारांनी जागोजागी 4ही उमेदवारांचा औक्षण करत विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला, त्यामुळे प्रचारात उत्साह दिसून आला। डोंबिवलीमध्ये काही प्रभागात युतीमधील भाजप आणि शिवसेना या 2 पक्षातच लढत होणार आहे। या प्रभागांमधील मैत्रीपूर्ण लढत होतील असं भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितलंय, तर या ठिकाणी अंबरनाथ पॅटर्न राबवला जाईल असा थेट इशारा नंदू परब यांनी दिला। जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलंय। प्रभाग क्रमांक 13 मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर निवडणूक रिंगणात आहेत। जळगावच्या रायसोनी नगरातील महादेव मंदिरात नारळ फोडून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। पुण्यात पालिका निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये थेट उपमुख्यमंत्री अजितदादांना प्रश्न विचारणारे बॅनर लावण्यात आले। हाच का दादाचा वादा असं म्हणून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय। एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आली, त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप होतोय। जळगाव पालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले प्रशांत नाईक यांनी अवघ्या महिनाभरापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, मात्र भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे शहरात वेगळीच चर्चा रंगली। नांदेड महापालिकेमध्ये भाजपचाच विजय होणार असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला।
तर कोण काय बोललं यावर मला विचारू नका, मी कोणत्याही व्यक्तीच्या वक्तव्यावर टिप्पणी करत नाही, असं त्या म्हणाल्या. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तर 1000 वर्षापूर्वी याच महिन्यामध्ये आक्रमणकारी मोहम्मद गझनीनं सोमनाथ मंदिरावर आक्रमण केलं होतं आणि त्यामध्ये या मंदिराचं मोठं नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सोमनाथ मंदिराबाबत विशेष लेख लिहिलाय. पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, तर जणू भारताच्या शाश्वत आत्म्याचं प्रतीक आहे. कोट्यवधी हिंदूंचं ते श्रद्धास्थान आहे. गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये अत्यंत प्राचीन मंदिर वसलेलं आहे. द्वादश ज्योतिर्लिंग स्रोतात देशातील 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आढळतो. विशेष म्हणजे त्यामध्येही सगळ्यात पहिल्यांदा सौराष्ट्र सोमनाथचा उल्लेख आहे. प्राचीन काळापासून या मंदिराची ख्याती सर्वत्र पसरली. त्या काळातील जहाज व्यापारी आणि नाविकांनी या मंदिराच्या वैभवाची महती सर्वदूर पोहोचवली. खरं तर या मंदिराला अनेक आक्रमणांचा सामना करावा लागला. हे मंदिर नष्ट करणं हाच त्यामागचा हेतू होता. 1-2 नव्हे तर तब्बल 17 वेळा परकीय आक्रमकांनी हल्ले केले, पण त्याचं अस्तित्व संपवता आलं नाही. यंदाचं वर्ष या मंदिरावर झालेल्या परकीय आक्रमणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. 1000 वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी 1026 मध्ये गझनी मोहम्मदनं सोमनाथ मंदिरावर आक्रमण केलं होतं. हे मंदिर उद्ध्वस्त करणं हा त्यामागचा हेतू होता. आजवरच्या इतिहासातील तो सर्वात मोठा हल्ला होता. त्यात मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली, नागरिकांवर अत्याचार करण्यात आले, मंदिराचं मोठं नुकसान करण्यात आलं. मध्यकाळात सोमनाथ मंदिरावर वारंवार आक्रमणं झाली, पण प्रत्येक वेळी भारतीयांनी हे मंदिर पुन्हा पुन्हा उभं केलं. पण असंख्य आक्रमणानंतरही हे मंदिर आजही मोठ्या दिमाखात उभं आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, तर स्वामी विवेकानंदानेही सोमनाथ मंदिराला भेट दिली. सोमलिंगम नरोदृष्ट्वा सर्व पापो प्रमुच्यते, लभते फलम मनोवांछितः मृतः सर्वम समाश्रयेत. ये माननीय प्रधानमंत्री जी ने भी आज जो इसके अपना विचार व्यक्त किया है, उसमें इस श्लोक का उद्धरण दिया है कि अर्थात सोमनाथ एक ऐसा लिंग है जिसे देखने मात्र से पापों का नाश होता है, पुण्यों की प्राप्ति होती है, मनोवांछित फल प्राप्त होते हैं. गझनी मोहम्मदच्या आक्रमणानंतर या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार करण्यात आला. पण जे मंदिर उभं आहे त्याचा 11 मे 1951 साली जीर्णोद्धार करण्यात आला होता. यंदा त्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण होऊ लागले. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत तो ऐतिहासिक समारंभ पार पडला. त्यावरून बरंच राजकारण रंगलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. या मंदिराविषयी पंतप्रधान मोदींनी एक विशेष लेख लिहिलाय. त्यात त्यांनी सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक संघर्षावर भाष्य केलंय. खरं तर सोमनाथ मंदिराची गाथा भारतीयांचा संघर्ष, त्याग आणि श्रद्धेचं प्रतीक बनली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.